गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 7 मोशन, फोर्स आणि वर्क हा लेसन आपण चालू केलाय. आज आपण पाहणार आहोत ॲक्सेलरेशन. व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? In the previous example, the truck covered the distance AB at the velocity of 60 km per hour, BC at 30 km per hour and CD at 40 km per hour. बघा, आपण जे मागचं एक्झाम्पल पाहिलं, जे की ॲव्हरेज व्हेलॉसिटी यामधलं हे डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल पाहिलं, त्यामध्ये त्यांनी काय दिले तर जे आपण ए बी पाहिलं ते ए बी 60 किलोमीटर, ए बी 60 किलोमीटर पर आवर गेले, बी सी 30, सी डी 40 किलोमीटर. मीन्स काय, दॅट व्हेलॉसिटी फॉर अ डिस्टन्स सी डी इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी फॉर डिस्टन्स बी सी. जी सी डीची व्हेलॉसिटी आहे ही बी सीच्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे 30 किलोमीटरपेक्षा जी सी डीची व्हेलॉसिटी होती 40 किलोमीटर पर आवर ही काय आहे तर जास्त आहे. From the number of seconds required for this change in velocity to take place. From the number of seconds required for this change in velocity to take place, the change in velocity per second can be deduced. This is called as a acceleration. यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी प्रत्येक ठिकाणी काय होती, चेंज होती. This process is called as acceleration. Acceleration is equal to change in velocity upon time taken for a change. Change in velocity upon time taken for a change. ॲक्सेलेशनला आपण इनिशियल देतो ए इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, आणि टाईम टेकन फॉर अ चेंज म्हणजे टी. टाईम म्हणजे टी, चेंज इन व्हेलॉसिटी व्ही मायनस यू. बघा, याचं एक्झाम्पल तुम्हाला देते. बाईक आहे, आपण बाईक चालवत असताना ज्यावेळी आपण ॲक्सेलेटर चालू करतो त्यावेळी आपण जर ॲक्सेलेटर जोरात चालवला तर आपली गाडी काय होते, पळते. पण आपण जर ॲक्सेलेटर कमी केला तर आपली गाडी काय होते, हळूहळू चालते. म्हणजे काय करतो तर आपली जी व्हेलॉसिटी आहे ती काय होत असते, चेंज होत असते. म्हणजे त्या ॲक्सेलरेटरवर आपण आपली गाडी पुढे मागे करू शकतो. म्हणजेच काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जर चेंज झाली तर तिथं काय तयार होत असतं, ॲक्सेलेरेशन. SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर. You know that the truck driver increase or decrease the velocity of the truck by means of the accelerator. म्हणजे बघा, ॲक्सेलरेटर वापरून त्या ट्रक ड्रायव्हरनी काय केलं, त्याची जी व्हेलॉसिटी होती ती डिक्रीज किंवा इन्क्रीज केली. यू माइट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स ऑन अ clockwork spring. When it is released on a flat floor after winding up the spring, it goes in a straight line. However, when it is hit on one side, it changes direction and keeps going. बघा, जर तुम्ही एखादी टॉय कार बघितली असेल, ती काय होते, रन्स ऑन अ क्लॉकवर्क स्प्रिंग. ते स्प्रिंगद्वारे काय होते, क्लॉकवर्क फिरत असते. पण ती फ्लॅट फ्लोअरला म्हणजे एक सपाट भागावरती किंवा आफ्टर वाइंडिंग अप द स्प्रिंग, ती वाइंड झाली, वाऱ्याभोवती फिरली तर ती काय होते, गाडी फिरते. म्हणजे टॉय कार म्हणजे आपली खेळण्यातली गाडी. इट गोज अ स्ट्रेट लाईन. हावेवर व्हेन इट इज हिट ऑन वन साईड, ती काय होतं, हिट होती इन वन साईडनी. इट चेंजेस डायरेक्शन अँड कीप्स गोईंग. इट इज अ कोलाइड्स इन टू अ वॉल. इट स्टॉप्स. It means that its velocity changes. How, where did the change take place? म्हणजेच काय तर इथं काय झाले, व्हेलॉसिटी चेंज झाली. It happens because the car comes into contact with something external to it. On a football ground, आपण फुटबॉल खेळलेला आहे. How does the direction of the ball moving a straight line change? काही वेळा फुटबॉलचा बॉल हा स्ट्रेट लाईनमध्ये असतो तर काही वेळा तो ऑपोजिट डायरेक्शनने जात असतो. वी सी सम प्लेयर चेंजिंग इज डायरेक्शन बाय किकिंग. प्रत्येक प्लेयरची किक मारण्याची पद्धती कशी असते, वेगळी असते. म्हणजे त्याची प्रत्येकाची व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे, वेगळी होणार आहे. व्हेन इट्स डायरेक्शन चेंज म्हणजे तिथं काय झालं, डायरेक्शन चेंज झाली.
द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल चेंज, आणि त्या बॉलची व्हेलॉसिटी सुद्धा काय झाली, चेंज झाली. दॅट इज टू से ॲन ॲक्सेलेरेशन टेक प्लेस. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ॲक्सेलेरेशन इज कॉल्ड ॲज फोर्स. बघा, म्हणजे इंटरॅक्शन ब्रिंग्स ऑकर, ॲक्सेलेरेशनमध्ये इंटरॅक्शन झाले कशाचं, फोर्स. फोर्स ॲक्ट ऑन अ बॉडी, त्या पूर्ण ॲक्सेलरेशनमध्ये फोर्सचे बॉडीचं काय झालंय, इंटरॅक्शन झाले. दिस इज कॉल्ड ॲज अ फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, फोर्स. आता बघा आपण फोर्स बघणार आहे. फोर्स अँड ॲक्सेलरेशन. द युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज एम मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरीफाय दिस. आता इथं आपण व्हेरीफाय करतो. टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इन रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप. हा एक काय आहे, ग्लास मार्बल आहे, त्यावर रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप आहे. आफ्टर सम टाइम इट्स व्हेलॉसिटी विल डिक्रीज अँड इट विल स्टॉप. त्यावेळी ज्यावेळी ह्या बॉल ठेवलेले आहेत ते कसे स्टॉप आहेत, बंद आहेत, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, डिक्रीज आहे. ऑन कॅरम बोर्ड टू द कॅरम कॉइन पुश्ड बाय अ स्ट्रिकर विल मूव्ह फॉरवर्ड सम डिस्टन्स. ज्यावेळी आपण कॅरम बोर्डवरती एका जी आपली काही कॉईन असतो तो ज्यावेळी आपण पुश करतो स्टिकरनी, त्यावेळी ते कॉईन काय होतात, हलतात, मूव्ह होतात, फॉरवर्ड सम डिस्टन्स, काही डिस्टन्सवरती जातात. अँड देन कम टू अ स्टॉप, आणि ते काय होतात, स्टॉप होतात, बंद होतात. इफ द कॉइन इज पुश्ड आफ्टर अप्लाइंग टॅलिकम पावडर टू द कॅरम बोर्ड इट विल कीप मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम अँड देन कम टू अ स्टॉप. त्यावेळी तिथं आपण टॅलिकम पावडर वापरली. या टॅलिकम पावडरमुळे जी आपली कॅरमवरची सोंगटी होती ती काय झाली, जी कॉइन होती ती काय झाली, हल्ली. म्हणजेच काय आहे तर बघा, फॉर एक्झाम्पल हा तुमचा स्टिकर आहे, तुम्ही इथून या कॉईनला तुम्ही ही कॉईन आहे आणि हा स्टिकर आहे, या स्टिकरपासून या कॉईनला तुम्ही मारणार आहे. म्हणजेच इथं तुमचं काय होणार आहे, तुम्ही काय लावणार आहे, फोर्स लावणार आहे. फोर्स लावल्यानंतर हा कॉईन काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, इकडे तिकडे जाणार आहे, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे. काय होणार आहे, तिथं डिस्प्लेसमेंट होणार आहे, म्हणजे तो त्याची जागा बदलणार आहे. द व्हेलॉसिटी ऑफ द कॉइन डिक्रीज ड्यू टू फोर्स ऑफ फ्रॅक्शन and the coin stop. If the fraction between the carom board and the coin is reduced, the coin keeps moving for a longer time. It would mean that if no force of fraction is acting on a moving body, if will keep on moving with a constant velocity. बघा, ज्यावेळी आपण इफ नो फोर्स ऑफ अ फ्रॅक्शन, जर फोर्सच लावला नसता तर इथलं जे डिस्प्लेसमेंट होणार होतं ते मूव्ह झालं असतं का, नाही. इट कीप विल ऑन मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ते एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनंच काय झालं असतं, पुढे गेले असतं. द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फोर्स अँड द रिझल्टिंग ॲक्सेलरेशन. मग जे आयझॅक न्यूटन हे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं तर फोर्सशी रिलेटेड एक लॉ तयार केला. दॅट इज अ न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. त्याला त्यांनी नाव दिलं न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स व्हेलॉसिटी डज नॉट चेंज. जर एखाद्या वस्तूला आपण फोर्स लावला नाही तर ती जी वस्तू आहे तिचं व्हेलॉसिटी चेंज होत नाही. इफ द बॉडी डज नॉट ॲक्सेलरेट, ती बॉडी ॲक्सेलरेट होत नाही. इन अदर वर्ड्स, इफ ए बॉडी इज अ स्टेशनरी, बॉडी कशी आहे, स्टेशनरी आहे. इट विल रिमेन स्टेशनरी, ती कशी असते, नेहमी स्टेशनरी, म्हणजे कॉन्स्टंट आहे. इफ इट इज अ मोशन इट विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सम व्हेलॉसिटी अँड इन अ सम डायरेक्शन. तीच एका डायरेक्शननी आणि एका व्हेलॉसिटीनेच काय होत असते तर मूव्ह होत होते असते. फॉर एक्झाम्पल हा टेबल आहे, या टेबलावर तुम्ही इथे एक बॉल ठेवला. या बॉलला जर तुम्ही मागून काय केलं, फोर्स लावलं, त्यानंतर हा बॉल थोड्या वेळ इथं गेला, त्यानंतर तो पुन्हा काय आला, खाली गेला. म्हणजेच इथं ह्या फोर्सपासून तुम्ही फोर्स लावला त्यामुळे हा बॉल पुढे गेला. म्हणजे या दोन बॉलमध्ये काय निर्माण झालं तर डिस्प्लेसमेंट. काय तयार झालं, डिस्प्लेसमेंट. म्हणजे ज्यावेळी आपण पुढे ढकलतो एखादी वस्तू, प्रेशर लावतो, त्यावेळेस ती वस्तू काय होते, पुढे जाते. म्हणजेच त्याचं डिस्प्लेसमेंट होतं, म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. फोर्स लावल्यानंतर व्हेलॉसिटी चेंज होते.
You have learned that is meant by force. You have seen that a body is accelerated due to force. Suppose you place the 1 kilogram standard weight on the surface with no friction and pull it in with an acceleration of 1 meter per second square. The force is applied called 1 Newton. आपण मेजरमेंट या लेसनमध्ये पाहणार आहोत किंवा पाहिलं असेल. आपला मेजरमेंट हा लेसन झाला आहे. आपण मेजरमेंट लेसनमध्ये बघितले सरफेस विथ नो फ्रॅक्शन अँड पूल विथ ॲक्सेलेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग काय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर? द फोर्स ॲप्लाइड इज कॉल्ड ॲज 1 न्यूटन. जो आपण ॲक्सेलेशनला फोर्स लावला तो कसा असतो तर 1 न्यूटन. लेट्स सी पुढचा पॉईंट आहे ट्राय दिस. प्लेस अ वेट ऑफ 1 किलोग्राम ऑन अ स्मूथ वुडन टेबल. Spread some talcum powder evenly on the table. Now pull the 1 kg weight with an acceleration of 1 meter per second square. Again pull it with acceleration of 2 meter per second square. It means that you have applied a force of 2 Newton. You will have taken trials for this experiment. म्हणजे काय करायचं त्यांनी सांगितले की 1 किलो वजन असलेला वेट एका वुडन टेबलाला आपल्याला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे आणि त्या टेबलावरती काय करायची टॅल्कम पावडर टाकायची. नाव पुल द 1 kg वेट विथ अन ॲक्सलेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि ते आपल्याला मोजायचे. फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सलेशन दॅट इट प्रोड्यूस. फोर्स कशामध्ये मेजर केलं आहे आपण ॲक्सलेशन. We have learned about the relationship between the displacement of the body resulting from the force applied to it and the work done. आणि ज्यावेळी डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अप्लाय होत आहे त्यावेळी तिथं काय तयार होत आहे तर वर्क आपलं एक कार्य तयार होतंय. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट work energy relationship and that the ability to do work is called energy. आणि जिथं वर्क आणि एनर्जीचं रिलेशनशिप होतोय तिथं काय तयार होत असतं तर वर्क द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज अ एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो एनर्जी. बघा फोर्स डिस्प्लेसमेंट अँड वर्क. एक एक्झाम्पल आहे हे वर्क आहे. हा टेबल आहे. या टेबलावरती ही एक पुल्ली लावलेली आहे. हे आहे वुडन ब्लॉक आणि हा आहे वेट. ज्यावेळी आपण आपल्या विहिरीमधून पाणी काढताना दोरी जशी बाहेर खेचतो त्यावेळी ही पुल्ली काय होत असते फिरत असते. वर वळतो त्यावेळीस आपण फोर्स लावतो आणि ज्यावेळी खाली जी खालची वस्तू आहे ती काय असते तर आपली फोर्स असते. बघा आता हा वेट आहे. वेट आहे म्हणजे आपण इथं काय लावलं तर फोर्स आहे हा आपला. ज्यावेळी ही पुल्ली आपण खाली सोडतो त्यावेळी काय होतं हा वेट जेवढं वेट आहे तेवढं वेट काय होतं खाली जाऊन बसतं. म्हणजेच हा वुडन ब्लॉक काय होतो तर एका जागेवरून काय होतो दुसऱ्या जागी ट्रान्झिट होतो किंवा मूव्ह होतो. म्हणजेच इथं काय तयार होतं तर डिस्प्लेसमेंट तयार होतं. काय तयार होतं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मोजतो तर यसमध्ये दॅट इज डिस्प्लेसमेंट तयार होतो. आणि जिथं वेट लावतो तिथं काय तयार होतं तर फोर्स तयार होतो. In the figure alongside a string attached to the wooden block on a table is spread over a pulley and tried to the weight. या पुलीला हा वेट टाईट केला आहे आणि काय करतो हा वुडन ब्लॉक आपण पुलीकडं खेचतो किंवा ही पुली तो वेट आपण खाली जाते. ऑन अप्लाइंग अ सफिशियंट वेट द ब्लॉक विल बी सीन टू मूव्ह. हा जो ब्लॉक आहे वुडन ब्लॉक काय होतो तो मूव्ह होतो. विच फोर्स इज बिंग ॲप्लाइड हिअर. तिथं कोणता फोर्स ॲप्लाय झाला. हाऊ कॅन द फोर्स बी इन्क्रीज्ड. तिथं फोर्स इन्क्रीज झाला का. व्हॉट विल यू हॅपन ॲप्लाइंग मोर फोर्स. वेन कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द ॲप्लाइड फोर्स. म्हणजे इथं काय तयार झालं तर वर्क एक कार्य तयार झालं. हा वेट खाली गेला तिथं फोर्स तयार झालं आणि वुडन ब्लॉक आपला एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह झाला. म्हणजेच तिथं काय तयार झालं तर डिस्प्लेसमेंट तयार झालं. इफ ब्लॉक मूव्ज फॉरवर्ड वी कॅन सी दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस्ड.
ब्लॉक मूव्ह झाला त्यावेळी तिथं डिस्प्लेसमेंट झालं. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट तिथं काय तयार झालं? डिस्प्लेसमेंट. वी सी दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क, म्हणजेच तिथं एक कार्य तयार झालं. कॅन वी मेजर दिस वर्क? वी नो दॅट वर्क डन डिपेंड्स ऑन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. द फॉलोइंग फॉर्म्युला. मग आपण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसं काढणार वर्कशी, ह्या फॉर्म्युला बघूया. वर्क दॅट इज डिनोटेड बाय capital W done by the force, and force that is F applied to the body into displacement small s of the body that take place in direction of force. म्हणजेच W is equal to force into displacement. In SI system the unit of workचं SI युनिट काय आहे? जूल. while unit of force is न्यूटन, आणि न्यूटनचं फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. अँड युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे? मीटर. इन द CGS सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज अर्क, आणि CGS युनिट वर्कचं काय आहे तर अर्क, ARG. या पद्धतीनं आपण आज ॲक्सेलरेशन म्हणजे काय, फोर्स अँड ॲक्सेलरेशन म्हणजे काय, फोर्स, डिस्प्लेसमेंट, वर्क म्हणजे काय, हे पॉईंट पाहिलेले आहेत. आज आपला लेसन इथं संपतोय. पुढच्या लेसनला एक्सरसाइज सॉल्व करूया. थँक्यू.